नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत अनारसे। आता अनारसासाठी मी हे तांदूळ घेतलेले, हे रेशनिंगचे तांदूळ आहेत किंवा जाडे भरडे असे घ्यायचे, इडलीला आपण जे वापरतो ते। तर हे 2 वाटी एवढे आहेत, हे 2 वाटी एवढे तांदूळ घेतलेले। आपण मेजरमेंट साठी एखादी वाटी वगैरे किंवा फुलपात्र ठेवायचं। हे 2 वाटी एवढे मी तांदूळ घेतलेले आहेत। तर हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आपण आता ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि भिजत ठेवायचं आहे। मी आता 3 ते 4 वेळा असं स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे आणि आता एवढं पाणी वरती ठेवलेलं आहे। तर आपण 3 दिवस हे असंच ठेवायचं आहे, पण दर दिवशी सकाळी ह्याचं पाणी बदलायचं आणि दुसरं पाणी ठेवायचं। तर 3 दिवस आपण असं पाणी बदलत राहायचंय। बघू शकता इथं हा आता तांदूळ घातल्यापासूनचा आपला 5वा दिवस आहे। तर आज आपण हे तांदूळ चाळणीवर घेणार आहोत। चाळणीवर घेऊन निथळायला ठेवूया। तर आपण दर दिवशी हे तांदूळ सकाळचं धुवायचं आणि परत तसंच पाणी ठेवायचं, असं 5वा दिवस आहे। पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर आपण कपडा ठेवलेला आहे चाळणीमध्ये। आणि आता आपण हे पूर्ण पाणी नितळायला घेऊया। आता तुम्ही बघू शकताय इथं पाणी निथळायला ठेवलेलं आहे। तर पाणी ह्याच्यातलं नितळलं की आपण कपड्यावर सुकायला ठेवणार आहोत। बघू शकता इथं तांदूळ हे आपण सुकायला घातलेले पाणी निथळल्यावर। तर असे झालेले आहेत एकदम। पण असं आपण कसं भाकरी करायला देतो तांदूळ, तसं एकदम कोरडे नाही झाले पाहिजेत। तर थोडीशी त्याच्यात ओलसरपणा असला पाहिजे, एकदम कडक असे वाळले नाही पाहिजेत। तर थोडंसं असं ओलसर असले की आपण मिक्सरमध्ये वाटून घेतोय। आता मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे, कारण आपल्याला त्याच्यात गूळ घालायचा असतो, म्हणून एकदम कोरडे नाही वाटायचे। बघू शकता आता तांदूळ असा झालेला आहे। असं बघायचं, असं हातात घेऊन असं थोडंसं ओलसर असलं पाहिजे, अगदी किंचित, म्हणजे फक्त हाताला लागलं पाहिजे। पाणी वगैरे बिलकुल नसायला पाहिजे, बऱ्यापैकी सुकच पाहिजे, पण हाताला थोडंसं असं हे झालं पाहिजे असं। तर आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत, पण एकदा एकाच वेळेला मिक्सरला वाटून होत नाही, बारीक दळलं जात नाही। तर ते परत चाळणीतून घ्यायला लागतं, चाळून आणि बारीक पीठ पाहिजे, नाहीतर अनारस आपले नीट येत नाहीत। एकदम मैद्यासारखं बारीक, मैदा कसा आपला असतो तसं बारीक पाहिजे। बारीक चाळणीतून परत घ्यायचं आणि दळून घ्यायचं। ते बघू शकताय अजून हे एवढं बारीक असं झालं नाही, बारीक दळलं नाही। तर ह्याला परत एकदा आपण दळून घ्यायचं। आता आपण हे पीठ चाळून घेऊया। पूर्ण चाळून घेऊया आणि परत ह्याच्यावर थोडंसं मोठं राहिलं की परत ते दळून घ्यायचं मिक्सर मधून। आता आपण हे पीठ चाळून झालेलं आहे, आता मोजून घेऊया, वाटीनी मोजून घेऊया। बघू शकता इथं आपले 2 वाटी पिठासाठी 1.25 वाटी गूळ घेतोय। ही आपली 1 वाटी आहे, बारीक खिसून घेतलाय गूळ।
शकताय पीठ आपलं असं झालंय. आता आपण डब्यात भरून ठेवूया. आता ह्याला परत 2 ते 3 दिवस ठेवायचं. आता आपण डब्यात ठेवूया. असंच पीठ आपण डब्यात ठेवूया. असं स्वच्छ डबा घ्यायचा. पाणी बिलकुल लागलं नाही पाहिजे डब्याला किंवा आपल्या हाताला सुद्धा. आणि आता डब्याचं टोपण लावून ठेवायचं छानसं असं. आता आपण बंद करूया डबा आणि बाहेरच ठेवायचा. फ्रीज मध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाही. 1-2 दिवसांनी आपण काढायचं. 3 दिवस झाले. त्याच्यानंतर मी 3 दिवस जरी झाले तर मी एकदा काढून मिक्स करून परत ठेवलं होतं. छान फुलतं त्याच्यामुळं. आणि असं पण पीठ हे जास्त दिवस राहतं. त्याच्याला काही बिघडत वगैरे असं काही नाही. तर 1-2 महिने सुद्धा हे पीठ राहू शकतं. आपण हे सगळं काढून घेऊया आता. ह्याच्यामध्ये आता वेलची पूड टाकूया. पण थोडंसं जायफळ सुद्धा टाकतोय. जायफळ वेलची पावडर टाकून घ्यायची. आणि आता परत मिक्स करूया. अगदी जर पीठ आपलं घट्ट झालं तर थोडंसं त्याच्यामध्ये केळ, अगदी एक अर्धा चमचा केळ कुस्करून टाकायचं आणि मळून घ्यायचं. पण आपलं पीठ असं एकदम छान झालंय. बघू शकताय छान झालंय असं. आणि हाताने असं पेढा आपण कसं वळतो पेढा तसं फक्त वळून घ्यायचं असं. म्हणजे ते लूज होतं थोडं असं. आता आपण थापून घेऊया. खसखस टाकून घ्यायची सुरुवातीला. आणि खसखस वरतीच आपल्याला थापून घ्यायचे. असं ठेवायचं अनारस आणि त्याच्यावर थापून घ्यायचं. बोटाने असं गोल फिरवून घ्यायचं. तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकताय. अगदी कडक करायची असली हवी असलीच तर पातळ करायचं. पण त्याच्याला कसं जास्त जाळी येत नाही म्हणून आपण मीडियम करतोय. बघू शकता हे थापलेलं. आणि ही जाडी सुद्धा एवढी अशी ठेवायची म्हणजे अनारस छान फुगली जातात. आणि खसखसची बाजू नेहमी वरती करायची. आता आपण तेलामध्ये टाकूया. लगेच त्याला पलटी वगैरे काही करायचं नाही. अलगद अनारस तळताना खूप अलगद असं फक्त तेल साईडनी ढकलत राहायचं. आपले अनारस 4 दिवस छान भिजले पीठ. त्याच्यामुळे छानशी जाळी पडते. जास्तीत जास्त पीठ जेवढं भिजेल किंवा जास्त दिवस ठेवाल तेवढी जाळी पडते छान. आणि आतून खुसखुशीत किंवा असं वरून कुरकुरीत असा होतो. बघू शकता छानसं. स्लो गॅस करायचा. त्याच्यानंतर आता आपण काढून घेऊया. बघू शकताय मी आता हे रात्रीच करते त्याच्यामुळे लाईट
मुळे तुम्हाला कसा कलर येतोय मला एवढा कळत नाही हे. तर आता आपण काढून घेऊया. तर असं हे तळून झाल्यावर नेहमी असं कुठलीही तुम्ही अशी चाळण घ्यायची. त्याच्याने काय होतं, त्याच्यातून तेल गळत राहतं. 1-2 तास तेल थोडं थोडं खाली गळत राहतं. म्हणून अशी चाळण घ्यायची, खाली पातेल वगैरे काहीतरी ठेवायचं आणि असंच ठेवायचं. आपले इथं 2 ते 4 झालेले आहेत अनारसा. ह्या कढईपेक्षा जर आपला भाकरीचा तवा असतो ना, मध्ये थोडा खोलगट आणि साईडला वरती आलेला, तर पूर्वी बायका त्याच्यात करायच्या. आणि हे थोडं थोडं असं झालं की असं बाजूला ठेवायच्या तव्याच्या काठाला. म्हणजे कसं त्यातलं तेल आहे ते आपोआप निथळून यायचं मध्यभागी. बघू शकता इथं आपले अनारस हे झालेले आहेत. इथं बघू शकताय अनारस हा कसा मध्ये हे होतोय, म्हणजे हा हसणारा अनारस आहे. तर आमची आजी पूर्वीच्या बायका कशा बोलायच्या की अनारस हे हसणारं असावं, फसणारं नसावं. म्हणजे कधी कधी आपलं पीठ खराब झालं, काहीतरी कमी जास्त झालं की अनारस कसं तेलात फसायचं. आणि हे आपला हसणारं अनारस आहे. आणि हे हसणारं अनारस कसं अगदी जाळीदार होतं, आतून कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असतं. तर हे आपलं हसणारं अनारस हे बघा. आणि अजून एक आमच्या भागात म्हण प्रचलित आहे, ह्या अनारसावरून आठवण झालं की पोळी सुद्धा पुरणाची काटात बारीक असावी. तर पूर्वीच्या बायका कशा बोलायच्या, नवरी बघताना मुलगी ओटात बघायची आणि पोळी काटात बघायची. ह्या काहीतरी सुरुवातीच्या म्हणी किंवा काय असं ह्या बायका बोलायच्या. असं करताना ना, हे असं सगळं करताना सणाच्या वेळेला अशा बोलायच्या. तर ते मला एकदम आठवण झाली. तर आता हे सुद्धा आपण अनारस, मी आता हे एक दाखवते की हे आपण हाताने असं असं करून घेतल्यानंतर थोडंसं मोठं झाल्यावर खसखसमध्ये बुडवल्यावर मी थोडंसं असं पटापट व्हायसाठी थोडं असं हे दाबून घेते. कधी कधी आपलं खूप. आता आपण हे टाकूया, तळायला टाकूया. अलगद अनारस हे करताना अगदी अलगद तेल ह्याच्यावरती ढकलायचं, अगदी अलगद. आणि अनारस करताना आपलं पीठ जर एकदम छान झालं, बिलकुल अनारस हे फसत नाहीत, चांगली होतात. बघू शकता आपले अनारसे पूर्ण झाले. थापून घेऊया. छानशी खसखस लागलेली आहे. आता टाकून घेऊया. हे आपले पूर्ण असे अनारस. इथं आपली रेसिपी सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता आपण थोड्या वेळाने हे ताटात ठेवूया, तेल थोडं निथळल्यावर. बघताय हे कसले छान झालेत असे आपले अनारस. बिलकुल तेलकट वगैरे नाहीत. बघा एकदम क्रंची झालेले आहेत, असे एकदम कुरकुरीत, असे जाळीदार आहेत हे, छान असे अनारसाची रेसिपी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.